आपल्या परिवाराला आपण देखील हातभार लावावा या हेतूने मेघा चव्हाण यांनी 7 वर्षापूर्वी नाशिकमध्ये एका हातगाडीवर मुंबईच्या वडापाव या नावाने सुरू केलेल्या व्यवसायात आज ते कमवत आहेत महिन्याला 2 लाखाचे उत्पन्न। त्यांची या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर नाशिकमध्ये झाली, त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये आलो। आता नवीन शहर होतं, आधी गावी काही वाटत नव्हतं, नवीन शहर होतं, नवीन खर्च वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर मग मिस्टरांना थोडंसं मला वाटलं की हातभार लावावा। पण मग मुलगी 2.5 वर्षाची असल्यामुळे मी फुल टाईम कुठे जॉब करू शकत नव्हते, जॉब करू शकत नव्हते, त्यामुळे मी वडापावचा बिझनेस सुरू करायचा विचार केला। आणि माझ्या आईचा असल्यामुळे त्यामुळे मला त्याची कल्पना होती, चांगल्या प्रकारे आईला थोडीफार मदत करायची मी। पण मग बोलले आईचं आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं काहीतरी चेंजेस करावेत आपण, तर मग थोडेफार मी त्यामध्ये मसाल्यांमध्ये चेंजेस केले। आता मी वडापाव सुरू केला, त्यावेळेला फक्त 10 रुपयाला वडापाव, तर आता वाढती महागाई बघता 15 रुपये वडापाव केला। गरीब माणूस सुद्धा खाऊ शकतो आणि व्यवस्थित श्रीमंत माणूस पण खाऊ शकतो, असाच रेट ठेवलेला। गेल्या काही वर्षापासून माझ्या आईचं बदलापूर येथे शॉप सुरू आहे, तसेच त्या वडापावची कल्पना मला होती, म्हणून मी नाशिकमध्ये वडापाव सुरू करायची संकल्पना मला आली, तर मग सुरू केला मी वडापाव। सुरुवातीच्या काळामध्ये मी एक छोटीशी वडापावची गाडी सुरू केली होती। आधी माझे मिस्टर सकाळी यायचे, वडापावची गाडी तिकडनं लोटत आणायचे आणि लावायचे, तर मग त्यानंतर ते जॉबवर जायचे। आम्ही दोघांनी मिळून खूप मेहनत केली। त्यानंतर मग लॉकडाऊन आला, लॉकडाऊन नंतर आम्ही आधी मी संध्याकाळी सुरू करत होती, माझी मुलगी छोटी होती त्याच्यामुळे मला काही करता येत नव्हतं, मग मी संध्याकाळी 3-4 तास शॉप सुरू ठेवायची। त्यानंतर लॉकडाऊन नंतर मी सकाळी सुरू करायची। सकाळी सुरू केल्यानंतर मला छान रिस्पॉन्स आला, त्यानंतर मी वडापावच्या गाडीवर होती, वडापावच्या गाडीवरनं मी शॉपमध्ये ट्रान्सफर झाली। शॉपमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर छान असा रिस्पॉन्स पण छान येऊ लागला, मग मला माणसांची गरज भासू लागली, तर मग माणसांची गरज भासू लागली, तर त्यावेळेला एवढी आपली कॅपेबिलिटी नव्हती की आपण इतर लोकांना सॅलरी देऊ शकतो, मग मी माझी फॅमिली ट्रान्सफर करून घेतली। आम्ही सगळेजण फॅमिली मिळूनच करायला। आता बिझनेस एवढा वाढला आहे, तर मग मला माणसांची गरज भासू लागली। माझ्याकडे 4 लेडीज काम करत आहेत, 4ही जणांना छान असं त्यांचा रोजगार पण मिळतोय आणि त्यांचं त्याच्यावर घरसुद्धा चालतं। एक माझ्याकडे मावशी आहेत, त्यांचे मिस्टरसुद्धा नाही आहेत, तर त्यांनासुद्धा चांगला रोजगार मिळतोय, त्या माझ्याकडे बटाटे सोलायचं काम करतात। तर मग नाशिकमध्ये मी आल्यानंतर की माझं वडापाव चालत नव्हता, नाशिककरांना पाववडा खायची सवय होती, त्यांना पाववडा चालायचा आणि मला काही पाववडा बनवता येत नव्हता, मी फक्त वडापावच बनवायची। 3-4 महिने मी खूप स्ट्रगल काढला, अक्षरशः मी 2 लाद्या विकत होती, पण मग काही दिवसानंतर लोकांना टेस्ट लागलं। त्यानंतर एवढं स्ट्रगल नाशिकमध्ये सुरू केल्यानंतर मला काही लोक विचारायचे, तुम्ही नाशिकमध्ये मुंबईचा वडापाव कसा काय सुरू केला? तर मी बोलले, मुंबईचा वडापाव फक्त हे नाव आहे, आणि मुंबईचा वडापाव हे नाव यासाठी दिलं आहे की वडापावचा जन्मच दादरमध्ये झाला, मुंबईमध्येच झाला, त्यामुळे मुंबईचा वडापाव नाव आहे। हे असं कुंकाने मी त्यांना उत्तर द्यायची, मग त्याच्यावर मला काहीच कमी नाही द्यायचं। आणि स्ट्रगल म्हटलं तर प्रत्येक धंद्यामध्ये स्ट्रगल करावाच लागतो। तुम्ही जर म्हणाल की आज वडापाव सुरू केला आणि उद्या माझा बिझनेस खूप लगेच वाढला पाहिजे, तर तसं होत नाही, त्याच्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, तुम्हाला कस्टमरची वाट बघावी लागते। मी कधी तर अख्खी भाजी फेकून द्यायची की बाबा आज कस्टमरच आले नाही, हां, तर मग कस्टमर आले नाही तरीसुद्धा मी निराश नाही व्हायची, जाऊ दे आज नाही येणार उद्या तरी येईल, मी रोज नवीन आशेने कस्टमरची वाट बघायची। माझं मंथली इन्कम म्हणजे पूर्ण काढलं तर 2 लाखापर्यंत जातं, त्यामध्ये सगळ्यांची पगार वगैरे तेल सगळ्या गोष्टी काढून मला 80,000 मिळतात। तुम्ही पण एक दिवस वडापावची टेस्ट करून बघा आमच्याकडे, आवर्जून आमच्याकडे या। आमचा वडापाव पाथर्डी फाटा, नाशिक, GP स्वीट्स समोर, मुंबईचा वडापाव, गुजर वडापाव सेंटर। लोकल 18 कुणाल दंडगौड, नाशिक।